प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण स्तोत्र संहिता या पुस्तकाचा 16वा अध्याय वाचणार आहे. उत्तम वारसा याच्यावर हे स्तोत्र आहे. या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करू. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वरा म्हटले, तूच माझा प्रभू आहेस. तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत. त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. हे परमेश्वरा, जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. जे रक्तमय पेयार्पण अर्पितात तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणार नाही. परमेश्वर माझ्या वचनाचा व प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मानव सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझ्यासाठी मापन सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहेत. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्याम ही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाही. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्य सदोदित आहेत. परमेश्वर हे वाचलेल्या वचन आशीर्वादित करो आणि विशेषतः तुम्हाला आशीर्वाद देऊ की तुम्ही त्याचं वचन ऐकण्याची उत्कंठा बाळगली. परमेश्वराचे वचन तुमच्या कानी पडले आणि देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद देईल. आमेन.